30 व 31 जुलैच्या मध्यरात्री अमळनेर शहरावर कोसळलेल्या ढगफुटी सदृश पावसाने अमळनेर 7 न्यूजच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले होते। त्या दिवसापासून अमळनेर 7 न्यूजचे प्रसारण बंद होते। आपत्ती कितीही मोठी असली तरी अमळनेरकरांचे प्रेम आणि वाचकांचा विश्वास यांच्या बळावर अमळनेर 7 न्यूजने अत्यंत कमी वेळात सर्व तांत्रिक अडचणींवर मात केली आहे। कार्यालयाची डागडुजी व तांत्रिक साहित्याची पुनरुभारणी पूर्ण झाली असून आजपासून अमळनेर 7 न्यूजचे बातमीपत्र पूर्ण क्षमतेने आणि पूर्ववत सुरू होत आहे। गेल्या काही दिवसात प्रसारण बंद असल्याने प्रेक्षकांची जी गैरसोय झाली त्याबद्दल संपादक या नात्याने मी महेंद्र रामोशे पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। परंतु संकटाच्या या काळात अमळनेरकरांनी दिलेला धीर आणि दाखवलेला विश्वास यामुळेच आम्ही पुन्हा ताठ कण्याने उभे राहू शकलो। आजपासून पुन्हा एकदा अमळनेरच्या प्रत्येक लहान मोठ्या घडामोडी, नागरिकांचे प्रश्न आणि सत्य बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत। त्यामुळे आपण अमळनेर 7 न्यूजचे यूट्यूब व फेसबुक पेज फॉलो केले नसेल तर फॉलो जरूर करा व दररोज प्रसारित होणाऱ्या बातम्या पाहायला व शेअर करायला विसरू नका। अमळनेरचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना जळगाव जिल्हा आक्रमक झाली आहे। सुराणा यांच्यावरील कारवाई एकतर्फी, अन्यायकारक आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। महसूल व वन विभागाने 12 ऑगस्ट 2026 रोजी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबाबत निष्क्रियतेचा ठपका ठेवत सुराणा यांना निलंबित केले होते। मात्र सुराणा यांनी मागील 6 महिन्यात तापी व गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपशाविरोधात कठोर कारवाया करत वाहने जप्त केली, लाखो रुपयांचा दंड वसूल केला आणि गुन्हे दाखल केले असा दावा संघटनेने केला आहे। वाळू चोरी रोखणे ही केवळ महसूल विभागाची नसून पोलीस, आरटीओ व स्थानिक प्रशासनाची संयुक्त जबाबदारी आहे। माफियांच्या धमक्या आणि राजकीय दबावात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अशा कारवाईने मनोबल खचत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। 13 ऑगस्ट रोजी अप्पर मुख्य सचिवांकडे महसूल निवेदन पाठवून सुराणा यांना सुनावणीची संधी द्यावी व निलंबन मागे घेऊन त्यांना मूळ पदावर पुनर्नियुक्त करावे अशी मागणी संघटनेने केली आहे। श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी अमळनेर शहरासह तालुक्यातील शेकडो महिला पुरुष शिवभक्तांच्या उपस्थितीत 12वी पारंपरिक श्री वर्णेश्वर महादेव कावड यात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। सकाळी शिवभक्तांनी जळोद येथील सूर्यकन्या तापी नदीच्या पात्रात तापी माईचे विधिवत पूजन करून कावडीत पवित्र जल भरले। बम बम भोले आणि हर हर महादेवचा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात शिवभक्त अमळनेरच्या दिशेने रवाना झाले। रढावण, सुंदरपट्टी, हेडावे, नंदगाव, तासखेडा, सानेनगर, गांधली, अमळगाव येथील हजारो भाविक या यात्रेत नाचत गात सहभागी झाले होते। मार्गात शिवभक्तांसाठी महाप्रसाद, पोहे आणि चहाचे वाटप करण्यात आले। दुपारी सर्व कावडधारी वर्णेश्वर महादेव मंदिरात पोहोचले। तेथे तापी माईचे पवित्र जल भगवान महादेवाच्या चरणी अर्पण करून दर्शन घेण्यात आले। श्रावणारंभी तापीच्या जळाने शिवाचा जलाभिषेक केल्याने मनाला विशेष समाधान लाभल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली। यात्रेत माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी वासुदेव देसले, नरेंद्र चौधरी, चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, रीता बाविस्कर, विक्रांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वर्णेश्वर महादेव संस्थानचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले, तर सुभाष पाटील, भिकन वाडिले व सुशील बोहिटे यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। अमळनेर तालुक्यात 31 जुलै 2026 रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। अमळनेर नगर परिषद हद्दीतील पूरबाधितांना शुक्रवारी दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी जीवनावश्यक वस्तू आणि किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे। तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालयाकडून याबाबतचे आदेश पारित करण्यात आले असून विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील 8 प्रमुख केंद्रांवर सकाळी 10 वाजल्यापासून हे वाटप सुरू होईल।
यात पैलाड येथील भोई समाज मंगल कार्यालय, ताडेपुरा येथील आरोग्यवर्धिनी केंद्र, गांधलीपुरातील डॉक्टर आंबेडकर सभागृह, संत सखाराम महाराज वाडी, तांबेपुरातील शिवाजी विद्या मंदिर, बहादरपूर नाका रोडवरील कांचमाळी पंचमढी, जामी चौकातील शिवम कुटी आणि विद्याविहार कॉलनी गेट या केंद्रांचा समावेश आहे. प्रतिबाधित कुटुंबास एक किराणा किट दिले जाणार असून लाभार्थ्यांनी ओळख पटवणे अनिवार्य आहे. प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी मदत देताना लाभार्थ्यांचा फोटो घेऊन स्वाक्षरी घेतली जाईल. सर्व पूरबाधित नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. भुसावळ ते सुरत एक्सप्रेसच्या जनरल डब्यात धरणगाव ते अमळनेर दरम्यान सोडून देण्यात आलेल्या एका महिन्याच्या बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध घेण्यासाठी अमळनेर व नंदुरबार रेल्वे पोलिसांनी जाहीर आवाहन केले आहे. या प्रकरणी नंदुरबार रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. संबंधित 20 ते 22 वयोगटातील अनोळखी महिला किंवा शिशूच्या पालकांबाबत माहिती देणाऱ्यास 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. नागरिकांनी माहिती असल्यास प्रभारी अधिकारी राहुल शेजवळ क्रमांक 7030 44 70 07 यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. मंगरूळ तलावाजवळील नाल्याचे रेलिंग तुटल्याने पिंपळे ते जवखेडा ते वाघोदा मार्गावर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी व पावसाळ्यात येथे मोठा अपघात होण्याची तीव्र भीती आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने नवीन मजबूत संरक्षण कठडे उभारावेत अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. अमळनेर येथील गीत बहार म्युझिकल ग्रुपतर्फे मराठा मंगल कार्यालयात आयोजित सुरीला सफर या विनामूल्य हिंदी गीतांच्या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला. श्याम संदांशु यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदित गायकांनी जुन्या नव्या अजरामर गाण्यांनी सभागृह अगदी मंत्रमुग्ध केले. पूजा शहा यांचे निवेदन आणि कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाचे अमळनेरकरांनी अगदी भरभरून कौतुक केले. अमळनेर शहरातील श्रीराम कॉलनीतून चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेत अमळनेर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण 2 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. श्रीराम कॉलनीतील रहिवासी हरेश गंभीर चौधरी यांची 25,000 रुपये किमतीची हिरो होंडा सीडी डिलक्स MH19 AQ 2162 दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली होती. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान विनायक उखा पाटील राहणार वेळोदे तालुका चोपडा हा चोरीच्या गाड्या विकत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार DYSP विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शरद काकळीस, प्रमोद पाटील, नरेश बडगुजर, नितीन मनोरे व उज्ज्वल पाटील यांच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताची अगदी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून फिर्यादींची दुचाकी आणि अन्य एक अशी दुचाकी जप्त केली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता 7वी अमळगाव येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. शाळेतील गुंजन चंद्रशेखर चौधरी 76.67% व रोशनी हरीश गुजराथी 76% यांनी उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले. तसेच हिमांशु भूषण चौधरी व दीपेश हरेश चौधरी यांनी प्रत्येकी 72.67% गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. तसेच सध्या याच शाळेत 8वीत शिकणाऱ्या ईशांत नितीन चौधरी यानेही 70.67% गुण मिळवत यश मिळवले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.